जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक NHM द्वारे पदभरती होत आहे वाशिम या जिल्ह्यासाठी आणि त्यासाठी अर्जाला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये वेगवेगळे पद भरून घेतले जाणार आहेत। काय असणार आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया, पद, पेमेंट, फीस कशा पद्धतीने भरायची आहे आणि फॉर्म भरण्याची पद्धत काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही जी जाहिरात आहे ही जाहिरात 15वा वित्त आयोग आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम यांच्यासाठी भरून घेतली जात आहे। त्यामध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरती फेर हजेरी किंवा फेर जाहिरात 2024-25 त्यामध्ये स्टाफ नर्स असेल, MPW असतील, एंटोमॉलॉजिस्ट असतील, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट असतील आणि लॅब टेक्निशियन असेल, या पदांसाठी पदभरती होत आहे। तर कशा पद्धतीनं हे जे काही वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र आहे याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीनं रिक्त भरायचे जे पद आहेत हे पद 31/1/2024 रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 31/1/2024 ते 9/2/2024 या कालावधीत वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता MBBS व BAMS शिक्षण घेतलेल्या जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्राप्त अर्ज झालेले होते। त्याचं थोडंसं त्यांनी इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, या संदर्भाच्या अनुषंगानं वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता MBBS ची शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने MBBS ची शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारामार्फत BAMS शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांमार्फत पुनश्च अर्ज मागवण्याकरता सदर फेर जाहिरात देण्यात येत असून त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता MBBS व BAMS पदवीचे शिक्षण घेतलेल्या इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करायचे आहेत। बघा, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात ऑलरेडी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती, पण जे काही वैद्यकीय अधिकारी हे पद आहे या पदाकरता MBBS चेच क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं होतं, पण आता त्याची फेर जाहिरात काढून त्या वैद्यकीय अधिकारी या पदासाठी MBBS सोबतच BAMS हे सुद्धा क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं आहे। तर बघा, यामध्ये कशा पद्धतीनं पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे की 3/2/2025 हे जे काही पद आहेत स्टाफ नर्स, त्याच्यानंतर MPW वगैरे यांच्यासाठी काय आहे की रिक्त पदांची जाहिरात जी आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तुम्हाला 3 फेब्रुवारी 2025 पासून ते 14 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज करता येणार आहेत। या दिलेल्या विहित नमुन्यामध्ये आवश्यक शुल्कसह अर्ज तुम्हाला कुठं पाठवायचा आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम या ठिकाणी तुम्हाला 11 ते 5 या वेळेमध्ये पाठवायचे आहेत। त्यानंतर बघा, मूळ कागदपत्रासह सोबत तुम्हाला 14/2/2025 रोजी सायंकाळी 5 नंतर प्राप्त होणारे जे काही अर्ज आहेत हे विचारात घेतले जाणार नाहीयेत। काय असणार आहेत, कोणते पद आहेत बघा, 15वा वित्त अभियान आरोग्य जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत 2024-25 चे जे काही कृती आराखडा आहे त्यानुसार हे खाली दिलेले जे पद आहेत हे कंत्राटी स्वरूपात भरले जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी स्वरूपात जरी असले तरी हे NHM द्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे नॅशनल हेल्थ मिशन या प्रोग्राम अंतर्गत हे पद भरून घेतले जात आहेत आणि या प्रोग्राम मध्ये 10 वर्ष जे त्यांनी सर्व्हिस केलेली आहे त्यांच्यासाठी परमनंट करण्यासाठी जवळपास सरळ सेवेतील 30% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही इथं जॉईन झाला तर तुम्हाला पेमेंट सोबत एक अपॉर्च्युनिटी मिळणार आहे परमनंट होण्यासाठी सुद्धा। तर चला, कोणते पद आहेत, काय क्वालिफिकेशन आहे आपण पाहू। पहिलं पद असणार आहे मेडिकल ऑफिसरचं। त्यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये या 9 ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे। MBBS आणि BAMS क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। कॅटेगरी वाईज त्यांना इथं दिलेला आहे 9 पद आहेत एकूण आणि
तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा असेल तरीही तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. तुमचं MBBS क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्हाला 60,000 रुपये एवढा पेमेंट देण्यात येणार आहे आणि तुमचं BAMS या क्वालिफिकेशनवर जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला टोटल 40,000 रुपये इथं पेमेंट दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं पद भरून घेतलं आहे स्टाफ नर्सचं. बऱ्याच जणांचं नर्सिंग वगैरे झाले असेल, GNM झालेलं असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल आणि ते गव्हर्नमेंटमध्ये परमनंट जॉबची प्रिपरेशन करत असताल तर तुम्हाला एक्सपिरियन्स घेण्यासाठी ही चान्स खूप महत्त्वाचा असणार आहे. एकूण 13 पदं असणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वाशिम या जिल्ह्यामध्ये. GNM आणि BSc नर्सिंग जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. कशाही पद्धतीचं यांनी इथं मेन्शन केलेलं नाही आहे तुमचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचं. त्यामुळं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन नसेल तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेल्या आहेत. गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुमचा एक्सपिरियन्स असणं महत्त्वाचं आहे. 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे दरमहा. त्यानंतर MPWचं सुद्धा पद आहे मल्टीपर्पज वर्करचं. त्यामध्ये 12 पदं भरून घेतले जात आहेत. तुमचं 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झाला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. 18,000 रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट दिलं जाणार आहे. गव्हर्नमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स असणं कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर बघा जसं NHM आहे नॅशनल हेल्थ मिशन, त्याचबरोबर ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट म्हणून BPHU हे सुद्धा एक प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम अंतर्गत एंटमॉलॉजिस्टचं पद भरलं जात आहे. त्यामध्ये तुम्हाला MSc झूलॉजी विथ 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स आणि 40,000 रुपये महिना तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टचं सुद्धा पद असणार आहे. यासाठी 4 पदं भरून घेतले जात आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट, त्याचबरोबर तुमचं BPH, MHA किंवा MBA इन हेल्थमध्ये झाले असेल तर अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 35,000 रुपये एवढा तुम्हाला पेमेंट सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियन खूप महत्त्वाचं पद आहे. तुमचं DMLT, PGDMLT, MLT, BMLT असा कोर्स जर झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. एकूण 8 पदं भरून घेतले जाणार आहेत. वाशिममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचं लोकेशन सुद्धा असणार आहे. गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असणं कंपल्सरी आहे. 17,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट मिळणार आहे. कशा पद्धतीनं ऑनलाईन करायचं आहे, काय क्रायटेरिया असणार आहे, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. टेलिग्राम चॅनलला दिल्याच्यानंतर PDFच्या शेवटचे जे 2-3 पानं आहेत त्याच्यात अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. फोटो लावून व्यवस्थित पूर्ण डिटेल्समध्ये हा भरायचा आहे आणि हा भरल्याच्या नंतर याच्यासोबत तुम्हाला पूर्ण जे तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जी काही फीस आहे, जो काही डिमांड ड्राफ्ट लागत असतो तो डिमांड ड्राफ्ट सुद्धा जोडायचा आहे आणि जो काही वाशिमचा त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. डिमांड ड्राफ्ट किती असणार आहे? खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपयाचा तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आहे. डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेतून काढायचा असतो. डिमांड ड्राफ्ट काढताना डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम याच नावानं तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे तो काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी पदभरती आहे, किती पदं आहेत, कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे, फीस क्रायटेरिया काय असणार आहे. तुम्हाला जर दिलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच जे काही पदभरती निघत असतात, गव्हर्नमेंटमध्ये वॅकन्सीचे अपडेट असेल किंवा मग तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यासाठी एखादा कोर्स अवेलेबल असेल, त्यासाठी ॲडमिशन चालू असतील, अशा सगळ्या ज्या अपडेट्स आहेत एज्युकेशन रिलेटेड त्या आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो. त्या तुमच्याकडून मिस होऊ नये म्हणून तुम्ही नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.